अध्याय 13 वाचण्याचे फळ. आरोग्य प्राप्ती होईल, पचन क्रियेच्या तक्रारी दूर होतील. अध्याय 13. श्री गुरूंच्या कृपेने ब्राह्मणाचा उदर शूल गेला. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, प्रयागातील वास्तव्यात श्री गुरू नृस या सरस्वतींनी एकूण 7 जणांना संन्यास दीक्षा दिली. माधव सरस्वती, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होत. त्यानंतर ते शिष्यांसमवेत बद्रीश्रमास गेले. तेथून दक्षिण यात्रेस निघाले. फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी कारंजास आले. आपल्या आई वडिलांना व भावंडांना सुद्धा भेटले. त्यांनी घरोघरी जाऊन पूजेचा स्वीकार केला. माधव आणि अंबा यांनी त्यांना उद्धार करण्याची विनंती केली. श्री गुरु म्हणाले, मी तुमचा पुत्र असून संन्यास घेतला आहे, म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल. तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल. ते ऐकून श्री गुरूंचे मातापिता कृतकृत्य झाले. श्री गुरूंची रत्नाई नावाची बहीण होती. तिने संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. श्री गुरु तिला म्हणाले, तू पतीची सेवा कर, संसार कर. तुला पूर्वजन्मीचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहेत. तुझा पती तुझा त्याग करून तापसी होईल. तुला कुष्ठ होईल. त्या रोग जर्जर अवस्थेत माझे तुला पुनश्च दर्शन होईल. मग तू गाणगापूर क्षेत्री जा. तिथे भीमा अमरजा संगमावर पाप विनाशी तीर्थात स्नान केल्यावर तू पापमुक्त होशील. त्यानंतर श्री गुरु आपल्या शिष्यांसह त्र्यंबकेश्वरास आले. त्यांनी आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचे महात्म्य सांगितले. पूर्वी या ठिकाणी गौतमांसह अनेक ऋषी तपश्चर्या करीत होते. एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणल्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार आला. त्यांनी एक मायावी गाय निर्माण केली. ती गौतमांच्या शेतात शिरून साळीचे पीक खाऊ लागली. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची काडी तिच्या दिशेने फिरकावली. अन्य ऋषींच्या मायाशक्तीने तिचे शस्त्रात रूपांतर झाले. त्याच्या आघाताने गाय मरण पावली. या गोहत्येच्या पाप निष्कृतीसाठी ऋषीजनांनी गौतमांना गंगेला भूलोकी आणून तीत स्नान करण्यास सांगितले. गौतमांनी तपश्चर्येने शिवाला प्रसन्न करून गंगेला मनुष्यांच्या पाप क्षालनासाठी त्र्यंबक क्षेत्री प्रकट करण्यास सांगितले. तेव्हा शंकराने गंगा अंशतः अवतीर्ण केली. गौतमांमुळे तिला गौतमी नाम पडले. त्यानंतर श्री गुरु गौतमी काठचे तीर्थक्षेत्रे पाहत मंजरिका गावी आले. तेथील माधवारण्य नावाचा भक्त त्यांची नित्य मानसपूजा करीत असे. श्री गुरूंनी त्याला प्रेमाने दर्शन दिले. तू ही मानसपूजा नित्य करीत राहा. तुला दत्तात्रेयांचे प्रत्यक्ष दर्शन होईल. तुला ब्रह्मलोकी सद्गती मिळेल असा त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर श्री गुरु वासर ब्रह्मेश्वर स्थानी आले. तेथील नदीत शिष्यांसह स्नान केले. तेवढ्यात पोटदुखी असह्य झालेला एक ब्राह्मण काठावर येऊन गडबडा लोळू लागला. त्याचे अन्नाशी उभे वैरच होते जणू. तो फलाहारच करायचा. महिना पंधरवड्याने जेवला तरी पोटदुखी असह्य व्हायची. आदल्या दिवशी त्याने सणानिमित्त मिष्टान्न भोजन केले होते, म्हणूनच हा त्रास होत होता. आता प्राणत्यागाशिवाय या जीवघेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा विचार करून त्याने पोटावर जड पाषाण बांधला आणि विषण्ण मनाने शिवनाम घेत नदीत शिरला. श्री गुरूंनी त्याची वेदना जाणली. त्याला बोलावून घेतले व श्री गुरूंनी त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. माझ्याकडे औषध आहे, आता तुझे दुखणे गेलेच म्हणून समज, असे म्हणून त्याला श्री गुरूंनी धीर दिला. त्यावेळी सायनदेव नावाचा एक ब्राह्मण ग्रामाधिकारी श्री गुरूंच्या दर्शनास आला. श्री गुरूंनी त्याचे गोत्र, मूळगाव आदी चौकशी केली व म्हणाले, सायनदेवा, हा ब्राह्मण पोटदुखीने आजारी आहे.
याला तुझ्या घरी ने व उडदाचे वडे, सांदणे आणि दुग्धमिश्रित पक्वानांचे उत्तम भोजन दे. सायनदेव म्हणाला, माझ्या घरचे अन्न खाऊन याचा प्राण गेला तर मला नाहक ब्रह्महत्येचे पातक लागेल. श्री गुरु त्याला म्हणाले, उगाच संशय घेऊ नकोस, सांगितल्याप्रमाणे कर. सायनदेव म्हणाला, स्वामी, या ब्राह्मणासमवेत तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करून मला उपकृत करावे. श्री गुरूंनी त्याला संमती देताच तो आनंदाने घरी गेला. स्नान संध्यादी नित्यकर्मे झाल्यावर श्री गुरु आपले शिष्य व उदरशूर झालेल्या त्या ब्राह्मणाला बरोबर घेऊन सायनदेवाच्या घरी गेले. सायनदेवानी त्याची पत्नी जाखाई यांनी त्यांची पूजा केली. श्री गुरूंनी त्या दोघांना, तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला. त्या दोघांनी सर्वांना आग्रहाने पोटभर खाऊ घातले. श्री गुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणही मनसोक्त जेवला आणि त्यांच्याच कृपा प्रसादाने पूर्णतः व्याधीमुक्त झाला. नामधारका, हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे. गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात, मग व्याधी कशी राहील बरे. अध्याय 13 संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागी सिद्धाची या चरणा, कर संपुट जोडोनी जाना, विनवी तसे परियेसा. जय जयाजी सिद्धमुनी, तू तारक भवारणी, सांगितले ज्ञान प्रकाशोनी, परिसोनी मना सुख जाहले. गुरुचरित्र कथामृत सेविताम तृष्णा अधिक होत, शमन करणार समर्थ तुझी एक कृपानिधी. गुरुचरित्र कामधेनू, सांगितले तुम्ही विस्तारोनू, तृप्त नव्हे माझे मनू, आणि अपेक्षा होत असे. क्षुधेने पिडिले ढोर, जैसे पावी तृण बिढार, ताते होय मनोहर, न वचे तेथोनी परियेसा. एखादा न देखे तर्क स्वप्नी, त्यासी मिळे क्षीर बरणी, नव्हे साचे मन धनी, केवी सोडी तो ठावो. तैसा आपण स्वल्पज्ञानी, नेनत होतो गुरु निर्वाणी, अविद्या माया वेष्टोनी, कष्टात होतो स्वामी या. अज्ञान तिमिर रजनीसी, ज्योती स्वरूप तोची होसी, प्रकाश केला गा आम्हांसी, निज स्वरूप श्री गुरूंचे. तुआ केले उपकारसी, उत्तीर्ण काय होऊ सरसी, कल्पवृक्ष दिल्हियासी, प्रत्युपकार काय द्यावा. एखादा देता चिंतामणी, त्यासी उपकार काय धरणी, नाही दिल्हे न ऐको कानी, कृपा मूर्ती सिद्धराया. ऐशा तवोपकारासी, उत्तीर्ण न भावे वंशोवंशी, मनोनी लागतसे चरणांसी, एक भावे करोनिया. स्वामी निरोपिले धर्मार्थ, अधिक झाले मज स्वार्थ, उपजला मज परमार्थ, गुरु भजनी निरंतर. प्रयागी असता गुरुमूर्ती, माधव सरस्वतीस दीक्षा देती, पुढे काय वर्तली स्थिती, ते आम्हांप्रती विस्तारीचे. ऐकोनी शिष्याचे वचन, सिद्धमुनी संतोषोन, मस्तकी हस्त ठेवोन, आश्वासित त्यावेळी. धन्य शिष्या सगुण, तुझ लादले गुरुचरण, संसार तारक भवार्ण, तुझी एक परियेसा. त्वाम ओळखिली गुरुसोय, म्हणून बोलती गुरुराय, संतोष होतो आनंदमय, तव प्रश्न ऐकोनिया. सांगेन ऐक एक चित्ते, चरित्र गुरुचे विख्याते, उपदेशोनी माधवाते, होते तेथे क्वचित काळ. असता तेथे वर्तमानी, प्रख्यात झाली महिमा सगुनी, शिष्य झाले अपार मुनी, मुख्य माधव सरस्वती. त्या शिष्यांची नामे सांगता, विस्तारील बहुत कथा, प्रख्यात नामे असती सात, सांगतो ऐक एक चित्ते. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती, पाचवा होता अनिक्यती, सदानंद सरस्वती देखा. ज्ञान ज्योती सरस्वती एक, सातवा सिद्ध आपण एक, अपार होते शिष्यानिक, एकाहुनी एक श्रेष्ठ पै. त्या शिष्यांसमवेत गुरु लंगी दक्षिण पंथ, समस्त क्षेत्रे पावन करीत, आले करंज नगरासी. भेटी झाली जनक जननी, येऊनी लागती चरणी,
चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामी या। देखुनी गुरु मूर्तीसी नगरलोक अत्यंत हर्षी, आली सकळ भेटीसी पूजा करीती परोपरी। घरोघरी श्री गुरुसी पाचारिती भिक्षेसी, आले स्वरूपी बहुवसी घरोघरी घेती पूजा। समस्त विस्मय करीती अवतार विष्णू हा निश्चिती, वेशधारी दिसेयती परम पुरुष होय जाना। या ते नर जे बोलती ते जाती नरकाप्रती, कार्याकारण अवतार होती ब्रह्मा विष्णू महेश। जन्नी जनक येणी रीती पूजा करीती भाव भक्ती, श्री गुरु झाली श्रीपादयती झाली स्मृती जन्मीसी। जन्नी देखोनी तयेवेळी माथा ठेवी चरण कमळी, सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा फळा आली पै। पती सांगे तयेवेळी पूर्वजन्म चरित्र सकळी, विश्ववंद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधिले। त्या श्रीपाद ईश्वराची पूजा केली मनोवाची, प्रसिद्ध झाली जन्मे आमुची सफळ केले परियेसा। मनोनी नमिती दोघे चरणी विनविताती करुणा वचनी, उद्धारावे या भवारणी जगन्नाथ यतिराया। श्री गुरु म्हणती त्यांसी एखाद्या काळी परियेसी, पुत्र होईल संन्यासी उद्धरील कुळे 42। त्या श्री शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे एक, त्याचे कुळी उपजताम देख ब्रह्मपद शाश्वत त्यासी पै। यमाचे दुःखे भयातीत नवे त्याचे संततिंत, पूर्वज जरी नरकी असत त्यांस शाश्वत ब्रह्मलोक। त्या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेषा, तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य। ऐसे सांगूनी त्यांसी आश्वासिती बहुवसी, तुमचे पुत्र शतायुषी अष्टेश्वर्ये नांदती। त्या पुत्रां तुम्ही धनी पाहाल सुखे नयनी, पावाल क्षेत्र काशीभुवनी अंतकाळी परियेसा। मुक्तिस्थान काशीपुर प्रख्यात असे वेदशास्त्र, न करी चिंता अनुमात्र म्हणून सांगती तयेवेळी। त्यांची कन्या असे एक नामरत्नाई निशंक, श्री गुरु ते नमोनी ऐक विनवी तसे परियेसा। विनवी तसे परोपरी स्वामी माते तारी तारी, बुडते मी भवसागरी संसार माया वेष्टोनिया। निर्लेप करी मजसी मग मी जाईन तपासी, ऐकोनिया वचनासी गुरु निरोपिती। पतिसेवा करावी तेनेंच बरवी मोक्ष पदवी, पावेल त्रांत न धरावी अन्य वृत्ती। येणे या भवार्णवासी कडे पडती परियेसी, जैसे जैसे भावयासी तैसे होय परियेसा। पुत्रावया पैल पार स्त्रियांसी असे हो भ्रतार, मनी ठेवी निर्धार भजावा पुरुष शिव सम। त्यांसी होय उद्धार गती वेद पुराणे वानिती, अंतरीन करी खंती तुझ गती होईल। ऐकोनी गुरूंचे वचन विनवी तसे कर जोडून, गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवी तसे अवधारा। जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित, माझे प्रारब्ध कवनगत विस्तारावे मज पुढे। श्री गुरु म्हणती तियेसी तव वासना असे तपासी, संचित आपुले असे भोगसी भोगणे असे परियेसी। पूर्वजन्मी परियेसी चरणी लादिले धेनुसी, शेजारी स्त्री पुरुषांसी विरोध लाविला कलह पै। त्या दोषास्तव देखा तुझा बाधा असे अनेका, गाय लाथिली तेने ऐका सर्वांगी कुष्टी होसी। विरोध केला स्त्री पुरुषांसी तव पुरुष होईल तापसी, तू ते तजील भरवसी अर्जित तव ऐसे असे। ऐकोनी दुःख करी बहुत श्री गुरु चरणांवरी लोळत, उद्धारी गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागली। श्री गुरु म्हणती ऐक बाये कचित काळे असाल भले, अपरवय होता काळे पती तुझा यती होईल। तदनंतर तुझा देह कुष्टी होईल आवेव, भोगुनी शुद्ध देह मग होईल तुझ गती। नास्ता तुझा देह जान भेटी होईल माझी पूर्ण, तव पाप होईल दहन सांगीन क्षेत्र ऐक पाम। भीमा तीर दक्षिण देश तेथे तीर्थ पाप विनाश, जाय तेथे भरवसे
अवस्था तुझ घडलियावरी. या भूमंडळी विख्यात असे तीर्थ अति सामर्थ्य, गंधर्वपूर प्रख्यात अमरजा संगम प्रसिद्ध पै. ऐसे सांगोनितीसी गुरु निघाले दक्षिणा दिशी. त्र्यंबक नाम क्षेत्रासी आले गौतमी उद्धाव जेथे. शिष्यांसह गुरुमूर्ती आली नाशिक क्षेत्राप्रती. तीर्थ महिमा असे ख्याती पुराणांत परियेसा. तीर्थ महिमा सांगताम विस्तार होईल बहु कथा. संक्षेप सांगेनाताम ते परियेसी. त्या गौतमीचा महिमा सांगताम अपार आम्हा. बहिरार नव उदकौगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त. जटा मुकुटी सर्वेश्वर धरितसे निरंतर. मिळोनी सकळ ऋषीश्वर उपाय केला परियेसा. ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा. व्रीही पेरिले वृत्ती ऐका अनुष्ठान स्थानाजवळी. पूर्वी ऋषीमुनी सकळी नित्य पेरुनी पिकविती साळी. ऐसे त्यांचे मंत्र प्रबळी महातपस्वी पुण्यपुरुष. समस्त ऋषी मिळोनी विचार करीती आपुले मनी. गौतम ऋषी महाज्ञानी मुख्य दास ईश्वराचा. त्यासी घालिता साकडे गंगा अनिला आमुचेकडे. समजता आम्हा पुण्य घडे गंगा अनुनी भूमंडळी. श्लोक. या गतिर्योग युक्तानां मुनी नामूर्ध्वरेतसां. सा गतिः सर्व जंतूनां गौतमी तीरवासिनां. टीका. ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी कोटी वर्षे तपस्व्यांसी. जे गती होय परियसी ते गती गौतमी तीरस्थाम. या कारणे गौतमीसी आनावे यत्ने भूमंडळासी. सांकडे घालावे गौतमासी गंगा अनिता माम्हाम लाभ. मनोनी रचिली माया एक दुर्वेची गाये संवत्सक. करोनी पाठविली एक गौतम व्रीही भक्षणार्थ. ऋषी होता अनुष्ठानी देखताम धेनू नयनी. निवाराया तत्क्षणी दर्भ पवित्र सोडिले. तेची दुर्वार जाहले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र. पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी. मिळोनी सर्व ऋषीजन तायशीत देती जान. गंगा भूमंडळी आन यावी तुझ नाही शुद्धी. त्या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी. प्रसन्न झाला व्योमकेशी वर माग म्हणतसे. गौतम म्हणे सर्वेश्वरा मज प्रसन्न झाला दातारा. उद्धारा वया चराचरा गंगा द्यावी भूमंडळी. गौतमाची विनंतीसी निरोप दिदला गंगेसी. घेऊन आले भूमंडळासी पाप क्षालनार्थ मनुष्यांचे. ऐसी गंगा भागीरथी कोणा वर्णवे सामर्थी. याची कारणे गुरुमूर्ती आले ऐक नामधारका. ऐसी गौतमी तटाक यात्रा श्रीगुरु आचरती पवित्रा. पुढे लोकानुग्रह मात्रा आपण हिंडत. तटाक यात्रा करिताम देखा आली श्रीगुरु मंजरिका. तेथे होता मुनी एका विख्यात माधवारण्य. सदा मानस पूजा त्यासी नृसिंह मूर्ती परियेसी. देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखे. नमिता झाला श्री गुरुसी स्तोत्र करी बहु असी. विस्मित होऊनी मानसी अति भक्ती करोनिया. श्लोक. अदिव्य पादद्वयमेव लक्षितं देवैर्न दृष्टं तदिदं समीपे. यदुत्तरे तीरनिवासमानं लक्ष्मी समीपे निवसद्विनितं. टीका. येनेन परी श्री गुरुसी विनवी माधवारण्य हर्षी. श्री गुरु म्हणती संतोषी तया माधवारण्यासी देखा. श्लोक. अत्यंत मार्गास्ति ती मार्ग रूपमत्यंत योगेरधिगम्य तत्वम. मार्गम च विचिन्वतो मे मार्गोदय माधव दर्शयते. ऐसे गुरुचे स्वरूप देखोनी तयासी सुख अमुप. आश्वासोनी निज रूप दाविते झाले परियेसा. श्री गुरु स्वरूप देखोनी संतुष्ट झाला तो मुनी. विनवी तसे कर जोडोनी नाना परिस्तुती करी. जय जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू. लोकाम दिसतोसी नरू परमपुरुषा जगन्नाथा. तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी. कृतार्थ केले आम्हांसी
दर्शन देऊनी चरणांचे, ऐसे परिश्री गुरुसी स्तुती करीतो तापसी, संतोषोनी अतिहर्षी आश्वासिले त्यावेळी, म्हणती श्री गुरु त्यासी सिद्धी झाली तव मंत्रासी, तव सद्गती भरमवसी ब्रह्मलोकी होय, नित्य पूजा तू मानसी करीसी नृसिंह मूर्तीसी, प्रत्यक्ष होईल परियेसी न करी संशय मनांत, ऐसे सांगोनी त्यासी श्री गुरु निघाले परियेसी, आले वासर ब्रह्मेश्वराशी गंगा तीर महाक्षेत्र, त्या गंगात टाकात श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिताम गंगेत, आला विप्रयिक त्या स्थळी, कुक्षी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत, उदर व्यथा अत्यंत तजू पाहे प्राण देखा, पोट व्यथा बहुत्यासी नित्य करीतो उपवासासी, भोजन केलिया दुखे ऐसी प्राण तीक होत असे, या कारणी द्विजवर सदा करी फलाहार, अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण तजू पाहे, पक्ष मासाम भोजन करी परम व्यथा असे त्याचे उदरी, ऐसे किती दिवसांवरी कष्टात होता तो द्विज, पूर्वदिनी त्या ग्रामी असे सण महानवमी, जेविला मिष्टांनी नेमी मास एक पारणे केले, भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत, गंगातीरी असे लोळत प्राण त्वरित त्यजू पाहे, दुःख करी द्विज अपार म्हणे गंगेत त्यजीन शरीर, नको आता संसार पाप रूपे वर्ततो, अन्न प्राण अन्न जीवन कोण असेल अन्नाविन, अन्न वैरी झाले जाण मरण बर्वे आता मज, मनी निर्धार करोनी गंगा प्रवेश करीतो म्हणोनी, पोटी पाषाण बांधोनी गंगेमध्ये निघाला, मनी स्मरे कर्पूर गौर उपजुनी आपण भूमी भार, केले नाही परोपकार अन्नादाना दीक देखा, न करी पुण्य इह जन्मान जन्मांतरी पूर्वशत, पुण्य फळ नसे दिसत मग कष्ट भोगीत असे, ग्राम हरिले ब्राह्मणाचे किंवा धेनू कपिलेचे, घात केलिया विश्वासियाचे मग हे कष्ट भोगीत असे, अपूर्ती पूजा ईश्वराची केली असे निंदा गुरुची, अवज्ञा केली माता पित्यांची मग हे कष्ट भोगीतो, अथवा मारिले पशूंसी अग्नी घातीला रानासी, वेगळे सांडूनी जनक जन्नींसी स्त्रिये सहित वेगळा होतो, अथवा पूर्वजन्मी आपण केले असे द्विजाधिकरण, अतिथी आलिया न घाली अन्न वैश्वदेव समयासी, माता पिता त्यजोनिया होतो सुखे जेवोनिया, पूर्वजन्मापासोनिया मग हे कष्ट भोगीतो, ऐशी पापे आठवीत विप्र जातो गंगेंत, तव देखिती गुरुनाथ म्हणती बोलवा ब्राह्मणासी, आना आना हो तयासी आत्महत्या महादोषी, प्राण त्यजितो का सुखेंसी पुसो कोण कवनाचा, श्री गुरु वचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी, द्विजवरा ते काढोनी आणिला श्री गुरु सन्मुख, अनाथासी कल्पतरू दुःखितासी कृपा सागरू, पुसत असे श्री गुरु तया विप्रवरासी, श्री गुरु म्हणती तयासी प्राण का त्यजू पाहसी, आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांग आम्हाम, विप्र म्हणेगा यतिराया काय कराल पुसोनिया, उपजोनिया जन्मवाया भूमी बार झाहलो, मासाम पक्षाम भोजन करीतो उदर व्यथेने कष्टतो, साहू न शके प्राण देतो काय सांगावे स्वामिया, आपणासी अन्न वैरी असता केवी वांचावे गुरुनाथा, शरीर अन्नमय तत्वताम केवी वाचो जगद्गुरु, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परियेसी, औषध असे आम्हांपासी क्षण एक सांगो तुझ, संशय न धरी आपुले मनी भिऊ नको अंतकरणी, व्याधी गेली पळोनी भोजन करी पोट भरी, श्री गुरु वचन ऐकोनी स्थिर झाला अंतकरणी, माथा ठेवूनी श्री गुरुचरणी नमन केले त्यावेळी, इतुक या अवसरी त्या ग्रामाचा अधिकारी, विप्र एक अवधारी आला स्नाना गंगेसी, तव देखिले गुरुसी येऊनी लागला चरणांसी,
नमन केले भक्तींसी मनोवाक्याय कर्मे, आश्वासोनी तैवेळी पुस्ती श्री गुरु स्तोम मोळी, कवन नाम कवने स्थळी घास म्हणती तयासी, ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण, गोत्र आपुले कौंडिन्य आपस्तंभ शाखा असे, नाम सायन देव ऐसे वास कांचित राहत असे, आलो उदरपूर्ती असे सेवा करीतो यवनाची, अधिकारपणे या ग्रामी असो संवत्सर एक स्वामी, धन्य धन्य झालो आम्ही तव दर्शन मात्रेंसी, तू तारक विश्वासी दर्शन दिदले आम्हांसी, कृतार्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले, तवानुग्रह होय जानसी तरतील या भवार्णवासी, अप्रयत्ने आम्हांसी दर्शन दिदले स्वामी या. श्लोक. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा, पापम तापम च दैन्यम च हरे श्री गुरु दर्शनम. टीका. गंगा देखिताम पापे जाती, चंद्र दर्शने ताप जाती, कल्पतरुची ऐशी गती, दैन्या वेगळे करी जाण, तैसे नव्हे तुमचे गुण, पाप ताप दैन्य हरण, देखिले आजी तुमचे चरण, चतुर्वर्ग फळ पावलो, ऐशी स्तुती करोनी पुनरपि लागे श्री गुरुचरणी, जगद्गुरु आश्वासोनी निरोप देती तये वेळी, श्री गुरु म्हणती त्यासी आमुचे वाक्य परियेसी, जठर व्यथा या विप्रासी प्राण त्याग करीत असे, उपश्रम त्या व्याधीसी सांगो औषध तुम्हांसी, नेऊने आपुले मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न, अन्न जेविताम याची व्यथा व्याधीन राहे सर्वथा, घेऊने जावे त्वरिता क्षुधाक्रांत विप्र असे, ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवित असे कर जोडून, प्राण त्याग करिताम भोजन ऐसे व्यथा होत असे, जेविला काल मासे एक त्याने प्राण तजित असे एक, अन्न देता आम्हांसी देक घडेल हत्या त्वरित पै, श्री गुरु म्हणती सायन देवासी आम्ही औषध देतो त्यासी, अपुपादी माशांनासी क्षीर मिश्रित परमान्न, अन्न जेविताम त्वरेंसी व्याधी जाईल परियेसी, संशय न धरिताम मानसी त्वरित गृहासी नेही वेगी, अंगीकारोनी तैवेळी माथा ठेवी चरण कमळी, विनवीत असे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेसी, अंगीकारोनी श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित, सिद्ध म्हणे ऐकमात नामधारक शिष्यात्तमा, आम्ही होतो तैवेळी समस्त शिष्य सकळी, जठर व्यथेचा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेसी, विचित्र झाले त्याचे घरी पूजा करी ती परोपरी, पतिव्रता त्याची नारी जा काही म्हणीचे परियेसा, ते पूजिती गुरुसी षोडशोपचारे परियेसी, तेनेंची रीती आम्हांसी शिष्या सकळी वंदिले, गुरुपूजेचे विधान विचित्र केले अति गहन, मंडळ केले रक्तवर्ण एक एकासी पृथके देखा, पद्म रचोनी अष्टदळी नानापरी रंगमाळी, पंचवर्ण विचित्र कळी रचिली तिये परियेसा, संकल्पोनी विधीसी नमन केले साष्टांगेंसी, माथा ठेवूनी चरण्यासी पाद सर्वही अष्टांगी, चित्रासन गुरुसी येनींची परी सकळी कांसी, मंडळार्चन विधीसी करीती गंध पुष्पाक्षता, षोडशोपचारे विधींसी पंचामृतादी परियेसी, रुद्रसूक्त मंत्रेंसी चरण स्नापिले तये वेळी, श्री गुरु चरणी अतिहर्षी पूजा करीती षोडशी, तया विप्रा प्रज्ञा कैसी चरण तीर्थ धरिता झाला, तया चरण तीर्थासी पूजा करीती भक्तींसी, गीतवाद्य आनंदेंसी करीती आरती निरांजन, अनुक्रमे श्री गुरुपूजा करिता झाला तो द्विज, पुनरपि षोडशोपचारे वोजा पूजा करी भक्तीने, अक्षयवाणी आरती श्री गुरुसी ओवाळीती, मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजळी करिता झाला, अनेक परी गायन करी नमस्कारी प्रीती करी, पतिव्रता असे नारी पूजा करीती उभय वर्गे, ऐशा परी श्री गुरुसी
पूजा केली परी येसी, येणे विधी शिष्यांसी समस्तांसी वंदिले. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अति हर्षी वर देती, तव संतती होईल ख्याती गुरु भक्ती वंशोवंशी. तू जानसी गुरुस अभिवृद्धी वंशास, पुत्र पौत्राम हर्ष गुरु भक्तीने घडे. ऐसे बोलुनी द्विजासी आश्वासिती अतिहर्षी, नमन करुनी श्री गुरुसी ठाय घातले द्विजे त्यावेळी. नाना परींची पक्वाने अपुपादी माशाने, अष्टविध परमाने शर्करा सहित निवेदिली. शाका पाक नाना परी वाढता ती सवित सारी, भोजन करी प्रीती करी श्री गुरु परी येसा. उदर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्णे, व्याधी गेली तत्क्षणे श्री गुरुची कृपादृष्टी. परिस लागता लुहासी सुवर्ण होय परी येसी, दर्शन होता श्री गुरुसी व्याधी कैची सांग मज. उदय होता दिनकरासी संहार होय अंधकारासी, श्री गुरु कृपा होय जासी दैन कैचे तया घरी. ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित, आनंद झाला तेथे बहुत विस्मय करीती सकळ जन. अभिनव करीती सकळ जन द्विजासी होते वैरी अन्न, औषध झाले तेची जान व्याधी गेली निघोनी. सिद्ध मने नामधारकासी गुरुकृपा होय जासी, जन्मांतरींचे दोष जाती व्याधी कैची त्याचे देही. गंगाधराचा नंदनू सरस्वती सांगे विस्तारोनू, गुरुचरित्र कामधेनू ऐका श्रोते एक चित्ते. जे ऐकती भक्ती धरुनी व्याधी नसती तया स्थानी, अखिल सौख्य होय त्या जनी सत्य सत्य त्रिवाचा. इति श्री गुरुचरित्रामृत श्री गुरुचरित्र वर्णन येथ. ब्राह्मण व्याधी निरसोनी त्वरित सुखी केला श्री गुरुने. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृस्य सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे विप्रोदर व्यथा निरसनम नाम त्रयोदश अध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु. ओवी संख्या 169. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.